नमस्कार. मला आठवतंय चंद्रयान-2च्या लँडिंगचे ते शेवटचे काही क्षण. म्हणजे अक्षरशः संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला होता. आठवतंय ना? हो, अगदी. आपण यशाच्या इतक्या जवळ होतो. बरोबर. अगदी जवळ पोहोचून थोडक्यात हुकलो होतो. आज आपल्याकडे एक असा स्रोत आहे जे त्या अनुभवातून शिकून मिळवलेल्या एका ऐतिहासिक विजयाची कहाणी सांगतं आणि तीही एकाच चित्रामध्ये. हे चित्र आहे भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेचं. तर आज आपण या स्रोताच्या आधारे फक्त काय घडलं हे नाही तर ते कसं घडलं आणि त्यामागची हुशारी काय होती हे समजून घेणार आहोत. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. ही केवळ एका यशाची गोष्ट नाहीये. ही एका काय म्हणतात त्याला कमबॅकची गोष्ट आहे. हे एक साधं चित्र दिसत असलं तरी यात भारताच्या अवकाश कार्यक्रमाची चिकाटी, चुकांमधनं शिकण्याची वृत्ती आणि कमी खर्चात मोठं यश मिळवण्याची क्षमता दडलेली आहे. अच्छा. आज आपण या चित्राच्या मदतीने या मोहिमेच्या प्रवासाचे 3 महत्वाचे टप्पे उलगडणार आहोत. पहिला, पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा तो 40 दिवसांचा अनोखा प्रवास. 40 दिवसांचा. हो. दुसरा, मागच्या वेळेस जे यश निसटलं होतं ते यावेळेस तंत्रज्ञानाच्या मदतीने कसं मिळवलं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्वाचा आहे, की चंद्रावर उतरून आपण नेमकं काय शोधलं. अगदी बरोबर. चला तर मग या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच सुरुवात करूया. स्रोतामध्ये 2 तारखा अगदी स्पष्ट दिसतात. एक आहे प्रक्षेपणाची तारीख 14 जुलै 2023 आणि दुसरी लँडिंगची 23 ऑगस्ट 2023. म्हणजे जवळपास 40 दिवसांचा प्रवास. पण मला इथे एक प्रश्न पडतो. विचारा. की अमेरिका किंवा रशियासारखे देश काही दिवसांत चंद्रावर पोहोचतात, मग आपल्याला 40 दिवस का लागले? यामागे काही विशेष कारण होतं का? नाही, हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो ना. आणि याचं उत्तर मला वाटतं आपल्या अवकाश मोहिमांचे जे वैशिष्ट्य ना तेच दाखवतं. स्रोतामध्ये LVM-3 या रॉकेटचं नाव आहे. LVM-3. हो, LVM-3 म्हणजे लॉन्च व्हेइकल मार्क 3. हे भारताचं बाहुबली रॉकेट आहे. म्हणजे ते जड उपग्रह पृथ्वीच्या खूप उंच कक्षेत पोहोचू शकतं. पण तरीही आपल्याकडे अमेरिकेच्या सॅटर्न 5 सारखी म्हणजे महाकाय रॉकेट्स नाहीत, जी थेट चंद्राच्या दिशेने यानाला प्रचंड वेगाने ढकलू शकतील. अच्छा, म्हणजे ताकदीचा फरक आहे. हो. त्यामुळे इस्रोने एक वेगळा आणि खरं सांगायचं तर अतिशय हुशारीचा मार्ग निवडला. म्हणजे कमी ताकदीचा नाही पण वेगळ्या पद्धतीचा वापर केला गेला. तो मार्ग नेमका होता तरी कसा? कल्पना करा, जसं आपण लहानपणी गोफण फिरवून दगड लांब फेकतो. हो. इस्रोने तसंच कैसं केलं. यानाला आधी पृथ्वीभोवतीच्या एका लंबवर्तुळाकार कक्षेत सोडलं गेलं. मग प्रत्येक प्रदक्षिणेवेळी जेव्हा यान पृथ्वीच्या जवळ यायचं तेव्हा त्याचे इंजिन थोडे चालू करून त्याला एक धक्का दिला जायचा. अच्छा, त्याला पुश करायचं. अगदी. याला ऑर्बिट रेझिंग म्हणतात. प्रत्येक धक्क्याने त्याची कक्षा मोठी होत गेली आणि शेवटी एका क्षणी त्याला इतका वेग मिळाला की ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सुटलं आणि चंद्राच्या दिशेला झेपावलं. बरोबर. यालाच स्लिंग शॉट पद्धत म्हणतात. यात वेळ जास्त लागतो मान्य आहे, पण इंधन प्रचंड वाचतं. वा, म्हणजे हा वेळ वाचवण्याचा नाही तर ऊर्जा आणि पैसा वाचवण्याचा खेळ होता. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच कदाचित चंद्रयान-3 मोहीम हॉलिवूडच्या चित्रपटांपेक्षाही कमी खर्चात झाली. याचं हे एक मुख्य कारण असावं. अगदी बरोबर. हीच तर इस्रोची खासियत आहे. कमीत कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त यश मिळवणं. हे केवळ एक लँडिंग नाहीये, तर ही एक फ्रुगल इंजिनिअरिंगची म्हणजे काटकसरीच्या अभियांत्रिकीची उत्तम मिसाल आहे. या 40 दिवसांच्या प्रवासानेच मोहिमेच्या यशाचा पाया रचला होता. ठीक आहे, म्हणजे आपण अत्यंत हुशारीने आणि काटकसरीने चंद्रापर्यंत पोहोचलो. हो. पण खरी परीक्षा तर पुढे होती, त्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये. हो, ती शेवटची काही मिनिटं. स्रोतानुसार या लँडिंगमुळे भारताने 2 मोठे विक्रम केले. एक म्हणजे चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवणारा जगातला 4था देश बनला. आणि दुसरा, जो खूप महत्वाचा आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश. हा दक्षिण ध्रुव इतका खास का आहे? एवढी चर्चा का होते त्याची? दक्षिण ध्रुव खास आहे कारण तो अत्यंत आव्हानात्मक आहे आणि तितकाच मौल्यवान सुद्धा. अच्छा. हा चंद्राचा असा भाग आहे जिथे अब्जावधी वर्षांपासून सूर्यप्रकाश पोचलेला नाहीये. अब्जावधी वर्षांपासून? हो. तिथल्या विवरांमध्ये म्हणजे खड्ड्यांमध्ये तापमान उणे 230 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जातं. बापरे. म्हणजे कायमस्वरूपी अंधार आणि प्रचंड थंडी. पण याच कारणामुळे तिथे पाणी बर्फाच्या स्वरूपात सापडण्याची दाट शक्यता आहे.
आणि जिथे पाणी. तिथे भविष्यातील मानवी वस्ती किंवा रॉकेट इंधनासाठी हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळवण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच जगाची नजर या भागाकडे लागली होती. म्हणजे हे आव्हान पेलणं खूप गरजेचं होतं. स्रोताच्या चित्रात मला विक्रम लँडर आणि त्याचे पाय दिसतायत. पण चंद्रयान 2च्या अनुभवानंतर केवळ मजबूत पाय पुरेसे नव्हते, हे नक्की. या लँडरच्या आत असं काय तंत्रज्ञान होतं ज्यामुळे यावेळी यश निश्चित झालं? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. खरी जादू त्या लँडरच्या आतल्या तंत्रज्ञानात होती. चंद्रयान 2च्या वेळेस काय झालं की शेवटच्या क्षणी वेगावर नियंत्रण मिळवण्यात अडचण आली होती. हो, आठवतंय. यातून शिकून इस्रोने 4 मोठे बदल केले. एक, लँडरचे पाय अधिक मजबूत आणि म्हणजे कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागावर स्थिर राहतील असे बनवले. म्हणजे खडबडीत जागेवरही? बरोबर. 2, इंधनाची टाकी मोठी केली, जेणेकरून गरज पडल्यास लँडिंगची जागा बदलण्यासाठी किंवा थोडा वेळ हवेत घिरट्या घालण्यासाठी अतिरिक्त इंधन असेल. अच्छा, एक प्लॅन बी तयार ठेवला होता. अगदी. आणि बाकीचे 2 बदल? ते सेन्सरशी संबंधित होते. हो. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा बदल होता नवीन सेन्सर्स. यात लेझर डॉपलर वेलॉसिमीटर नावाचा एक अतिरिक्त सेन्सर जोडला गेला. काय नाव? लेझर डॉपलर वेलॉसिमीटर. ओके. हे काय करतं तर लेझर किरणांचा वापर करून जमिनीच्या सापेक्ष यानाचा वेग तिन्ही दिशांमध्ये म्हणजे वरखाली, पुढे मागे आणि डावी उजवीकडे अचूकपणे मोजू शकत होतं. जबरदस्त. याशिवाय धोका ओळखणारे आणि टाळणारे कॅमेरे अधिक सुधारित केले गेले, जेणेकरून लँडर स्वतःच उतरण्यासाठी सुरक्षित जागा शोधू शकेल. आणि चौथा बदल म्हणजे इंजिनच्या थ्रस्टवर म्हणजे वेगावर अधिक चांगलं नियंत्रण मिळवण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा केली. म्हणजे? थोडक्यात सांगायचं तर त्यांनी एक अधिक मजबूत, अधिक हुशार आणि जास्त इंधन असलेलं लँडर तयार केलं. अगदी. एक फुल प्रूफ योजना. आणि इथे मला स्रोतामध्ये एक लहान पण महत्वाची गोष्ट दिसतीये. कोणती? की या मोहिमेसाठी चंद्रयान 2च्या ऑर्बिटरचा वापर करण्यात आला. हो. आणि हे इस्रोच्या नियोजनाचं आणखी एक उत्तम उदाहरण आहे. कसं? चंद्रयान 2चं लँडर अयशस्वी झालं असलं तरी त्याचा ऑर्बिटर अजूनही उत्तम स्थितीत चंद्राभोवती फिरत होता. अच्छा, तो अजूनही कार्यरत होता? हो. त्याचा संपर्क यंत्रणा म्हणून वापर करणं म्हणजे संसाधनांचा प्रभावी वापर करणं. यामुळे नवीन ऑर्बिटर पाठवण्याचा खर्च वाचला. हे दाखवतं की कोणतीही मोहीम पूर्णपणे अयशस्वी होत नाही, ती पुढच्या मोहिमेसाठी काहीतरी वारसा सोडून जाते. खरंय. विक्रम लँडर सुरक्षितपणे उतरल्यानंतर त्याच्या पोटातून प्रज्ञान रोव्हर बाहेर आलं. या चित्रात एक रॅम्प दिसतोय, ज्यावरून हे छोटंसं 6 चाकी वाहन खाली उतरत आहे. ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी होती का? आणि या रोव्हरकडे काम करण्यासाठी किती वेळ होता? अजिबात सोपी नव्हती. ती एक अत्यंत नाजूक प्रक्रिया होती. लँडिंगनंतर चंद्रावरची धूळ खाली बसेपर्यंत काही तास थांबावं लागलं. अरे हो, धूळ उडणारच ना? त्यानंतर विक्रम लँडरचा दरवाजा उघडून तो रॅम्प हळूहळू खाली आला आणि मग प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या भूमीवर पहिलं पाऊल टाकलं. आणि तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ह्या रोव्हरकडे काम करण्यासाठी फक्त एक चांद्र दिवस होता. एक चांद्र दिवस? म्हणजे पृथ्वीवरच्या सुमारे 14 दिवसांइतका वेळ. फक्त 14 दिवस? असं का? कारण प्रज्ञान रोव्हर सौर ऊर्जेवर चालत होतं. अच्छा, सोलार पॉवर. हो. आणि चंद्रावर 14 दिवसांचा दिवस आणि त्यानंतर 14 दिवसांची रात्र असते. या रात्रीत तापमान उणे 200 अंश सेल्सिअसपेक्षाही खाली जातं. बापरे. इतक्या कडाक्याच्या थंडीत रोव्हरची इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि बॅटरी टिकून राहणं जवळपास अशक्य होतं. म्हणजे त्याची रचनाच फक्त 14 दिवसांसाठी केली होती. बरोबर. त्या रात्रीनंतर ते कायमचं शांत झालं. म्हणजे त्या 14 दिवसात त्याला जास्तीत जास्त काम करायचं होतं. अगदी. स्रोतानुसार त्याने चंद्रावरच्या वातीतील घटकांचा अभ्यास केला. ऑक्सिजन, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, सिलिकॉन असे घटक त्यात दिसतायत. पण हे त्याने ओळखलं कसं? कोणती टेक्नॉलॉजी वापरली? यासाठी त्याच्यावर एक खास उपकरण होतं ज्याचं नाव आहे LIBS. LIBS? हो. लेझर इंड्यूस ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप. ओके, हे जरा क्लिष्ट वाटतंय. सोप्या भाषेत सांगतो. हे उपकरण मातीवर किंवा दगडावर तीव्र लेझर किरण टाकायचं. लेझर? हो. या लेझरमुळे तिथला भाग प्रचंड तापायचा आणि त्यातून एक प्रकारचा प्लाझ्मा किंवा वाफ तयार व्हायची. या वाफेमधून येणाऱ्या प्रकाशाचं विश्लेषण करून त्यात कोणते रासायनिक घटक आहेत हे रोव्हर ओळखू शकायचं. अरे वाह. म्हणजे एक मिनिट, आपण पृथ्वीवर बसून कोट्यावधी किलोमीटर दूर असलेल्या चंद्रावरच्या मातीला लेझरने जाळून त्यात काय आहे हे ओळखत होतो. बरोबर. हे विज्ञान कथेसारखं वाटतंय, पण ते प्रत्यक्षात घडलं. अविश्वसनीय.
आणि या घटकांपैकी ऑक्सिजन सापडणं हे खूप महत्वाचं मानलं जातंय. पण हा हवेतला ऑक्सिजन तर नाहीये, बरोबर? नाही, अजिबात नाही. हाच यातला गेम चेंजर मुद्दा आहे. तो कसा? हा ऑक्सिजन मातीतल्या सिलिकॉन, ॲल्युमिनियम, लोह यांसारख्या घटकांसोबत ऑक्साईडच्या स्वरूपात अडकलेला आहे. अच्छा, म्हणजे तो मिश्रित स्वरूपात आहे. हो, त्याला तिथून वेगळं करणं एक मोठं आव्हान आहे. पण जर भविष्यात आपण हे तंत्रज्ञान विकसित करू शकलो तर ते म्हणजे चंद्रावर अक्षरशः खाणकाम करून श्वास घेण्यासाठी हवा आणि रॉकेटसाठी इंधन तयार करण्यासारखं आहे. काय सांगताय? हो, यामुळे भविष्यातील मोहिमांसाठी पृथ्वीवरून ऑक्सिजन घेऊन जाण्याची गरज राहणार नाही. अविश्वसनीय. मातीच्या विश्लेषणासोबतच स्रोतांमध्ये दिसतंय की त्याने तापमानाचंही निरीक्षण केलं. त्यात काही अनपेक्षित आढळलं का? हो, आणि हे खूपच रंजक होतं. प्रज्ञानने जेव्हा पृष्ठभागावर एक छोटी तपासणी यंत्रणा म्हणजे एक प्रोब घुसवली, तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. काय होतं ते? चंद्राच्या पृष्ठभागावरचं तापमान सुमारे 50-60 अंश सेल्सिअस होतं. म्हणजे बरंच गरम. हो, पण जमिनीच्या फक्त 8 सेंटीमीटर खाली तेच तापमान उणे 10 अंश सेल्सिअस होतं. काय? फक्त 8 सेंटीमीटरमध्ये एवढा फरक? हो, तापमानातला इतका मोठा आणि अनपेक्षित फरक याआधी कधीही मोजला गेला नव्हता. याचा अर्थ काय? यावरून चंद्राच्या पृष्ठभागाची माती उष्णता रोखण्यासाठी म्हणजे इन्सुलेटर म्हणून किती प्रभावी आहे हे दिसून आलं. ही माहिती भविष्यात तिथे तळ उभारताना खूप उपयोगी पडेल. खरंच. म्हणजे या एका स्रोताने, या एका चित्राने आपल्याला चंद्रयान-3 मोहिमेची किती सखोल माहिती दिली. फक्त 14 जुलैचं प्रक्षेपण आणि 23 ऑगस्टचं लँडिंग एवढेच नाही, तर त्यामागची 40 दिवसांची हुशार रणनीती, बरोबर. चंद्रयान-2च्या चुकांमधून शिकून तयार केलेलं अचूक तंत्रज्ञान आणि प्रज्ञान रोव्हरने 14 दिवसात केलेले ते महत्त्वपूर्ण शोध, या सगळ्या गोष्टी या यशाचे खरे आधारस्तंभ आहेत. अगदी बरोबर. हा स्रोत केवळ एका घटनेची माहिती देत नाही. तो भारताची तांत्रिक प्रगती, चिकाटी आणि जागतिक अवकाश संशोधनातील महत्वाकांक्षा दर्शवतो. म्हणूनही स्थापित केलं. आणि तेही कमी खर्चात. तोच तर महत्वाचा मुद्दा आहे. कमी खर्चात हे करून दाखवल्यामुळे भारताने जगाला दाखवून दिलं की अवकाश संशोधन केवळ श्रीमंत देशांची मक्तेदारी नाही. खरंय. या स्रोताने आपल्याला यश आणि त्यातून मिळालेल्या माहितीवर लक्ष केंद्रित करायला लावलं. पण माहितीये का, या सगळ्यावर विचार करताना माझ्या मनात एक प्रश्न येतो. कोणता? चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी बर्फाच्या स्वरूपात असण्याची शक्यता, ऑक्सिजन आणि इतर महत्वाचे घटक सापडल्याने भविष्यासाठी अनेक दरवाजे उघडले आहेत. हो, ते तर आहेच. तर मग मानवाचं पुढचं मोठं पाऊल काय असेल? हे यश म्हणजे चंद्रावर भविष्यात कायमस्वरूपी वैज्ञानिक तळ उभारण्याच्या किंवा अगदी मानवी वस्तीच्या दिशेने टाकलेलं पहिलं ठोस पाऊल आहे का? आणि जर असं असेल तर चंद्राचा हा दक्षिण ध्रुव भविष्यातल्या आंतरग्रहीय प्रवासाचा एक महत्वाचा थांबा बनेल का?